अरण्य. अरण्य म्हणजे काय? मी ऍक्च्युली थोडा कठीण शब्द सांगितलाय तुम्हाला, सोपा शब्द तुम्हाला माहिती असेल है ना. अरण्य म्हणजे काय मला कोण सांगेल? वन. बरोबर, वन. त्याला बरेच मराठी शब्द आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. जंगल, फॉरेस्ट. आता त्याचं उदाहरण बघूया आपण. हा, जंगल, वन, अरण्य. मी जंगलात जात आहे. अरे वा, बरोबर. अरण्यामध्ये एक हुशार होता, पण हुशार कोण? एक हुशार प्राणी होता, एक हुशार माणूस होता, असं कोणीतरी हुशार पाहिजे ना. श्रीमद रामायण मध्ये अरण्यकांड असते. अरण्यकांड असते नाही, अरण्यकांड आहे. ओके, थांबा 2 मिनिटला. 2 मिनिटला नाही, 2 मिनिट. 2 मिनिटे थांबा. 2 मिनिटे थांबा. जंगलाचा राजा सिंह असतो. बरोबर. जंगलाचा राजा सिंह असतो किंवा जंगलाचा राजा सिंह आहे. तो अरण्यात राहतो. रामायणात भगवान राम 14 वर्षे जंगलात राहिले. ओके ओके, बरोबर. 14 वर्षांचा त्यांना वनवास झालेला. बरोबर. आता ना मी बाकीचे समानार्थी शब्द सांगते. बाकीचे म्हणजे तुम्ही बरेच सांगितलेच आहेत, वन, अरण्य, जंगल. पण अजून काही आहेत ते मी सांगते. ओके. रान. रान म्हणजे सुद्धा जंगल. जंगलात खूप मौन आणि शांती असते. ओके, मस्त मस्त, खूप छान छान वाक्य येतात. कानन. कानन सुद्धा म्हणतात जंगलाला. ठीक आहे. आणि विपिन. विपिन सुद्धा म्हणतात. विपिन आय थिंक मुलाचं नाव असतं ना, तर विपिन म्हणजे सुद्धा जंगल. पुढचा शब्द आहे हॉर्स. हॉर्सला काय म्हणतात मला सांगा? घोडा. हॉर्स म्हणजे घोडा. आता मला त्याचं उदाहरण द्या. घोडा धावतो आहे. घोड्याचा रंग काळा आहे. घोड्याचा का म्हटलं? कारण रंग मॅस्क्युलिन जेंडर आहे, म्हणून घोड्याचा रंग काळा आहे. घोडे का रंग काला है. हॉर्सेस कलर इज ब्लॅक. घोडा गवत खात आहे. बरोबर बरोबर. घोड्याचा समानार्थी शब्द कोण मला सांगेल? कोणाला माहितीये? कारण तो शब्द फक्त मराठीतच नाही तर हिंदीमध्ये किंवा तुम्ही जर मायथॉलॉजिकल सिरियल्स बघितले असेल त्याच्यात सुद्धा ते बोलतात. अच्छा, मीच सांगते. अश्व. घोड्याला म्हणतात अश्व. आता मला सांगा स्नेकला काय म्हणतात? सर्प. अरे वा, सर्प, साप. बरोबर. हिंदीमध्ये सर्प बोलतात, मराठीमध्ये सर्प. त्याला थोडा लांब खेचतात. नागोबा. लहानपणी बोलायचा मी नागोबा. हो, ओके, बरोबर. पण माहिती आहे का, नाग आणि साप दोन्ही वेगवेगळे असतात है ना. नाग आणि साप दोन्ही वेगवेगळे असतात, पण ठीक आहे, इन जनरल आपण घेऊया. साप वारुळात राहतो. साप वारुळात राहतो. साप जिसमें रहता है ना उसे मराठी में वारुड़ कहते हैं. हिंदी में पता नहीं मुझे क्या कहते हैं. नागिन को नागिन ही कहते हैं क्या? नागिण. नागिण कहते हैं. मी सापाला बघितलं. मैंने सांप को देखा. मला सर्प चावला आहे. ओके. इन जनरल मध्ये साप बोलतात. हा, सर्प जास्त म्हणजे बोलतात, पण इन जनरल असं बोलताना सापच बोलतात. ओके, आता आपण सापाचे समानार्थी शब्द बघूया. एक तर तुम्ही सांगितलं की सर्प. अजून पण बरेच शब्द आहेत, मी सांगते. अही. अही म्हणजे साप. ओके. बंगाली में भी सांप ही कहते हैं. ओके. भुजंग. भुजंग सुद्धा बोलतात. आता सापाचा प्लुरल सुद्धा सापच होतं. आता पुढचा शब्द आहे मदर. मदर. माला मराठीमध्ये काय म्हणतात बरं? आई. आता मला उदाहरण द्या. माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे.
माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. मुझे मेरी माँ से बहुत प्यार है. आय लव्ह माय मदर व्हेरी मच. माझी आई टीव्ही पाहत आहे. अरे वा, बरोबर बरोबर. माझी आई भाजी कापते. ओके. तुम्ही खूप सारी उदाहरणं दिली. आता मी तुम्हाला आईचा समानार्थी शब्द सांगते. आई कुठे काय ओ माय गॉड, सौरभ साठेंनी जे उदाहरण दिलंय ते ऍक्च्युली मराठी सिरियलचं नाव आहे. आई कुठे काय करते, मतलब माँ कहाँ कुछ करती है. आईला काय काय म्हणतात बरं? माई म्हणजे माय, मातोश्री, मातोश्री, येस. माऊली, बरोबर बरोबर. मा, मा मराठीमध्ये नाही म्हणत. ओके. माता है ना, माता म्हणतात. माता सुद्धा कॉमन शब्द आहे. त्याच्यानंतर जननी, जननी म्हणतात. पुढचा शब्द आहे स्काय, स्काय. स्कायला मराठीत काय म्हणतात? हिंदीमध्ये सुद्धा त्याला तेच म्हणतात. आसमान, आसमान हिंदीत म्हणतात. आकाश, येस, आकाश हिंदीत सुद्धा म्हणतात आणि मराठीत सुद्धा म्हणतात. आता आकाशचा वाक्यात उपयोग करून दाखवा मला. नभ, बरोबर बरोबर. आभाळ, अरे वा. आकाश निळा असतो नाही. आकाश हे न्यूटर जेंडर आहे, ठीक आहे. न्यूटर जेंडरला असते असं म्हणतात. आकाश निळ्या रंगाचे असते किंवा आकाश निळ्या रंगाचं असतं. आकाश निळं आहे, हे किती सोपं आहे. आकाश निळं आहे. पक्षी आकाशात उडत आहेत. अरे वा, बरोबर बरोबर. पण आता मी आकाशचे तुम्हाला समानार्थी शब्द सांगते. का आकाशमध्ये ढग आहे. ओके, आकाशमध्ये नाही, आकाशात. ठीक आहे, आकाशात ढग आहे. एक ढग असेल तर ढग आहे, एक म्हणजे एक ढग युजली नसतो ना, जास्त ढग असतात, म्हणून आकाशात, आकाशात ढग आहेत. बर्ड और बर्ड्स का डिफरन्स बता दो. बर्ड म्हणजे पक्षी आणि बर्ड्सला सुद्धा पक्षीच म्हणतात. सिंग्युलर प्लुरलचा एकच शब्द आहे, म्हणजे प्लुरल पण त्याचं पक्षी असंच होतं. ठीक आहे, एक पक्षी उडत आहे आणि अनेक पक्षी उडत आहेत. वर्ब फक्त चेंज होतं. पक्षी उडत आहेत आणि एक पक्षी असेल तर उडत आहे. दॅट्स इट. तर आकाशाला म्हणतात गगन, त्याच्यानंतर अंबर, ओके, त्याच्यानंतर नभ, त्याच्यानंतर आभाळ. नभ आणि आभाळ तर आपल्याला कळलंच आहे. आणि माहिती आहे का गंमत, ख, आकाश म्हणजे ख. दॅट्स इट. गंमत आहे ना.